दहशतवादी विरोधी पथक एटीएसने मासूद येथे 1200 ते 1500 जिलेटिनच्या कांड्या जप्त केल्या। स्फोटक पदार्थाचा हा साठा 3 वाहनांमध्ये भरून होता। पथकाने सोमवारी दुपारी 12 ते 1 च्या सुमारास गोपनीय माहितीवरून ही कारवाई केली। सदर वाहने तपास कार्याला नांदगाव पेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे। जिलेटिन कांड्याची ही खेप अकोल्यावरून आली आहे। विहीर व खदानाकरिता सदर जिलेटिनचा वापर करण्यात येतो। मात्र सदर जिलेटिन हे कुठून आणण्यात आले, ते अधिकृत आहेत का, हा साठा कुणाच्या मालकीचा याची चौकशी एटीएसचे अधिकारी करीत आहे। या प्रकरणी 3 वाहन चालकांना पथकाने ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे। सदर वाहन चालकाकडे जिलेटिन कुणाचे आहे या संदर्भामध्ये स्पष्टता सांगणारी कुठलीही अधिकृत कागदपत्रे वाहन चालकांकडे आढळून आली नाही। त्यांच्याकडे वाहतुकीचा परवाना नसल्याने सदर वाहने जप्त केली आहेत व चौकशी सुरू करण्यात आली आहे, असे पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी सांगितले। काही आठवड्यापूर्वी तिवसा तालुक्यातील मोझरी येथे मोठ्या प्रमाणात जिलेटिन कांड्या जप्त करण्यात आल्या होत्या। हे विशेष। एटीएसच्या पथकाने सदर कारवाई केली। त्या 3 वाहनात 1200 ते 1500 जिलेटिन कांड्या असण्याची शक्यता आहे। त्यांची मोजणी सुरू आहे। त्या कुठून व कशासाठी आणल्या त्याची कसून चौकशी सुरू आहे। तपास कार्य पूर्ण झाल्यावर आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।